नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बीकॉम भाग 3चा बँक फायनल अकाउंट मधील फॉर्म नंबर ए जो बॅलन्स शीटशी संबंधित आहे तो आपण पाहणार आहोत. हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट हा फॉर्म नंबर एच्या स्वरूपामध्ये देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रथमतः बॅलन्स शीटचा हा मुख्य फॉर्म आपल्याला आखावा लागतो. यामध्ये बॅलन्स शीट ही कोणत्या कंपनीची आहे त्याचं नाव लिहावं लागणार आहे आपल्याला. त्यानंतर बॅलन्स शीट ही कोणत्या वर्षाशी संबंधित आहे हे लिहावं लागणार आहे. त्यानंतर एकूण ही बॅलन्स शीट सोडवत असताना दोन मुख्य भाग आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे आहे कॅपिटल लायबिलिटीज आणि असेट साईड. बॅलन्स शीटला दोन मुख्यत्वे जी बाजू असतात त्यामध्ये लायबिलिटीज आहे आणि असेट्स आहे. लायबिलिटी साईडला एकूण 5 शेड्यूल आपल्याला पाहायचे आहेत. यामध्ये शेड्यूल नंबर 1 हे कॅपिटल स्वरूपातले आहे, ज्याला आपण शेअर कॅपिटल सुद्धा म्हणतो. शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह आणि सरप्लस आहे. शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स आहे. शेड्यूल नंबर 4 बॉरोइंग्स आहे आणि शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स आहे. असे एकूण 5 शेड्यूल आपल्याला लायबिलिटी साईडला आखावे लागणार आहेत. त्यानंतर असेट साईड. असेट साईडला 6वी शेड्यूल तयार करावी लागते, ती म्हणजे कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतर शेड्यूल नंबर 7 आहे बॅलन्स विथ बँक अँड मनी ॲट कॉल ॲट शॉर्ट नोटीस. त्यानंतर शेड्यूल नंबर 8 आहे इन्व्हेस्टमेंट. शेड्यूल नंबर 9 आहे ॲडव्हान्सेस. शेड्यूल नंबर 10 आहे फिक्स्ड असेट्स. शेड्यूल नंबर 11 आहे अदर असेट्स. असे एकूण तुम्हाला 6 शेड्यूल हे असेट साईडला तयार करावं लागणार आहे. असे एकूण 11 शेड्यूल सोडले तर 12वे शेड्यूल एक तयार करावं लागतं, ते म्हणजे आहे कॉन्टिजेंट लायबिलिटी. ही कॉन्टिजेंट लायबिलिटी ही या बॅलन्स शीटमध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला दाखवावं लागणार आहे. आणि त्यानंतरचा एक छोटासा मुद्दा येतो तो म्हणजे बिल फॉर कलेक्शन. याला कोणतंही शेड्यूल तुम्हाला तयार करावं लागणार नाही. आता आपण हा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट शेड्यूलनुसार विस्तारानं पाहूया. यामध्ये शेड्यूल नंबर 1 शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल हे त्या बँकेचं भांडवल आहे. भांडवलामध्ये मुख्यत्वे 3 मुख्य प्रकारातून भांडवल तयार होत आहे. यामध्ये जर एखादी बँक नॅशनलाइज आहे तर नॅशनलाइज बँकेचं मोर दॅन 50% भांडवल हे सेंट्रल गव्हर्नमेंट रेज करत असतं, म्हणजे स्वतः तयार करत असतं. आणि त्यानंतर जर एखादी बँक जी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये देण्यात आलेली आहे ती जर इनकॉर्पोरेटेड इन आउटसाइड इंडिया असेल, म्हणजे फॉरेन बँक असेल, तर त्याचं सुद्धा भांडवल हे त्या आरबीआयच्या नियमानुसार त्या बँकेला ऑथराइज कॅपिटल तयार करायला सांगितलेलं असतं. त्यामध्ये महत्त्वाचे 2 मुद्दे येतात, ते म्हणजे पेड कॅपिटल संबंधातले. पेड कॅपिटलच्या संबंधामध्ये जी बँक भारतामध्ये स्थापन झालेली आहे परंतु बॉम्बे आणि कलकत्ता या 2 प्रदेशाच्या बाहेर स्थापन झालेली आहे, अशा कोणत्याही फॉरेन बँकेला पेडअप कॅपिटल म्हणून किमान 15 लाख रुपये, म्हणजे याच्यापेक्षा कोणतीही कमी रक्कम असता कामा नये. म्हणजे 15 लाख रुपये ही पेडअप कॅपिटलची रक्कम असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर जर फॉरेन बँक ही बॉम्बे आणि कलकत्तामध्ये जर स्थापन होत असेल तर तिला किमान पेडअप कॅपिटल म्हणून 20 लाख रुपये जमा करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सुद्धा पार्टली पेड इन कॅश आणि पार्टली इन सिक्युरिटी या स्वरूपामध्ये याची रचना असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर शेअर कॅपिटलमध्ये तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे अदर बँक्स. म्हणजे जी बँक नॅशनलाइज बँक नाही आहे, जी बँक ही फॉरेन बँक नाही आहे, परंतु जी बँक भारतामध्ये स्थापन झालेली आहे, अशा बँक जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये देण्यात आलेले असेल तर त्या संबंधित तुम्हाला इथं सर्व माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. मग त्या बँकेचं ऑथराइज कॅपिटल किती आहे, इश्यू कॅपिटल किती आहे, सबस्क्राईब कॅपिटल किती आहे, कॉल्ड अप कॅपिटल किती आहे, हे तुम्हाला इथं द्यावे लागणार आहे. इथं महत्त्वाची सूचना अशी आहे की ऑथराइज कॅपिटलच्या 50% रक्कम ही सबस्क्राईब कॅपिटल असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ऑथराइज कॅपिटल जर 1 कोटी असेल तर तुमचं सबस्क्राईब कॅपिटल हे 50 लाख रुपये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सबस्क्राईब झालेल्या कॅपिटलपैकी 50% रक्कम ही कॉल्ड अप कॅपिटल म्हणून असणं अत्यंत आवश्यक आहे. ही महत्त्वाची अट बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 मध्ये देण्यात आलेली आहे. ही सर्व रकमेमधून प्रथमतः तुम्हाला वजा करावं लागणार आहे ते कॉल्स इन एरियर, म्हणजे ज्याला
अनपेड कॉल्स असे म्हणतात, की ज्याची रक्कम आपल्याला आलेली नाहीये तेवढी रक्कम तिथं वजा करावी लागणार आहे आणि त्यामध्ये ऍड करावं लागणार आहे फॉरफिटेड शेअर्स, म्हणजे जे शेअर्स विकले गेलेले आहेत, जप्त करून परत विकलेले आहेत, त्या शेअरची रक्कम तुम्हाला इथं द्यावी लागणार आहे. असा आहे शेड्यूल नंबर 1. त्यानंतर शेड्यूल नंबर 2 येतो, तो म्हणजे रिझर्व्ह आणि सरप्लस. रिझर्व्ह आणि सरप्लसमध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे स्टॅट्युटरी रिझर्व्ह. स्टॅट्युटरी रिझर्व्ह हा बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार सेक्शन 17 मध्ये 20% रक्कम ही करंट इयरच्या प्रॉफिटमधून ही बाजूला काढून ठेवणं अत्यंत आवश्यक करण्यात आलेली आहे. हा करंट इयरचा प्रॉफिट बिफोर डिक्लेअर डिव्हिडंड हा असाच असणं अत्यंत आवश्यक आहे. या स्टॅट्युटरी रिझर्व्हचा उपयोग हा मुख्यत्वे करून या बिझनेसच्या ग्रोथसाठी म्हणजे बँकेच्या ग्रोथसाठी किंवा कॉन्टिंजेंट रिक्वायरमेंटसाठी म्हणजे अनपेक्षित देण्यासाठी करण्यात येणार असतो. यामध्ये ओपनिंग बॅलन्स तुम्हाला दिला जाईल, त्याचबरोबर या वर्षीचा ॲडिशनल ड्युरिंग द इयर म्हणजेच या वर्षीचा जो करंट इयरचा प्रॉफिट असेल तो काय करावा लागणार तुम्हाला इथं ॲड करावा लागणार आहे आणि जर लॉस असेल तर तुम्हाला इथं वजा करावा लागणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह आणि सरप्लस मधला दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे कॅपिटल रिझर्व्ह. कॅपिटल रिझर्व्ह हा नेहमी कॅपिटल प्रॉफिटमधून तयार होत असतो. कॅपिटल प्रॉफिट म्हणजे काय आहे तर एखादी असेट जर तुम्ही विकलेली असेल आणि त्यामधून तुम्हाला जर जास्त फायदा झालेला असेल तर तो सर्व तुमचा काय आहे प्रॉफिटचा भाग आहे, त्याला कॅपिटल प्रॉफिट असे म्हणतात. आणि हा कॅपिटल प्रॉफिटचा भाग हा राईट ऑफ लॉसेस करण्यासाठी किंवा इनटेंजिबल असेट राईट ऑफ करण्यासाठी वापरण्यात आलेला असतो. यामध्ये सुद्धा ओपनिंग बॅलन्स असेल त्यामध्ये या वर्षीचा ॲडिशन करायचा आहे आणि जर काय लॉस असेल तर डिडक्शन करून टाकायचा आहे. त्यानंतर शेअर प्रीमियमचा भाग येतो. तुम्हाला माहितीच आहे की मागच्या वर्षी आपण इश्यू ऑफ शेअर्स बघितलेले आहे. शेअर्स इश्यू करत असताना जर प्रीमियम स्वरूपामध्ये जर शेअर्स इश्यू केलेले असेल तर ही जादाची रक्कम तुम्हाला या ठिकाणी दाखवायची आहे. यामध्ये सुद्धा 3 महत्त्वाचे भाग येतात, ते म्हणजे ओपनिंगचा बॅलन्स असेल, ॲडिशन असेल आणि डिडक्शन असेल. त्यानंतर रिझर्व्ह सरप्लसमधला चौथा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे रेव्हेन्यू रिझर्व्ह. रेव्हेन्यू रिझर्व्ह हा ऑपरेटिंग प्रॉफिटमधून तयार होत असतो, म्हणजे रेव्हेन्यू ॲक्टिव्हिटीमधून हा रेव्हेन्यू रिझर्व्ह आपण तयार करत असतो. त्याचबरोबर जो रिझर्व्ह हा कॅपिटल रिझर्व्ह नाही आहे त्याला रेव्हेन्यू रिझर्व्ह असे म्हणतात. यामध्ये सुद्धा 3 महत्त्वाच्या बाबी आपल्याला बघायच्या आहेत. रेव्हेन्यू रिझर्व्हचा ओपनिंग बॅलन्स, ॲडिशन काय झालेलं असेल आणि डिडक्शन काय झालेलं असेल. त्यानंतर रिझर्व्ह सरप्लस मधला 5वा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा ॲप्रोप्रिएशन तयार केल्यानंतरचा जो राहिलेला बॅलन्स असतो तो सर्व बॅलन्स आपल्याला इथं ट्रान्सफर करावा लागणार आहे. यानंतर शेड्यूल नंबर 3 येतं डिपॉझिट्स. आता बँकेच्या दृष्टीने बाजारपेठेतील एखाद्या बँकेने किंवा एखाद्या व्यक्तीने जे काही ठेव रक्कम आपल्या बँकेत ठेवलेली असेल तर ती ठेव रक्कम ही बँकेच्या दृष्टीने देणं लागतं, म्हणून डिपॉझिट्स हे लायबिलिटी साईडला लिहिलं जातं. या लायबिलिटी साईडला लिहित असताना मुख्यत्वे 2 महत्त्वाचे इथं डिपॉझिटचे पार्ट पडत असतात. पार्ट नंबर 1 मध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे डिमांड डिपॉझिट्स, म्हणजे असे डिपॉझिट जे इतर बँकांनी किंवा इतर इन्स्टिट्यूशनने आपल्या बँकेमध्ये ठेवलेले असतात आणि हे कशा स्वरूपातले असतात तर रिपेबल ऑन डिमांड स्वरूपातले असतात. हे सर्व या हेडिंग खाली येणार आहेत. त्यानंतर पहिल्या मुद्द्यातला दुसरा पार्ट येतो तो म्हणजे सेव्हिंग बँक डिपॉझिट्स. जर एखाद्या बँकेने आपल्या ठिकाणी जर सेव्हिंग खातं काढलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपल्या बँकेमध्ये सेव्हिंग डिपॉझिट काढलेलं असेल तर ते इथं येणार आहे. त्याचबरोबर टर्म डिपॉझिट, जर एखाद्या बँकेने आपल्या इथं काय ठेव म्हणून टर्मच्या स्वरूपामध्ये काय रक्कम ठेवलेली असेल किंवा अदर इन्स्टिट्यूटने जर काय रक्कम ठेवलेली असेल तर ती टर्म डिपॉझिटची रक्कम इथं आपल्याला दाखवावी लागणार आहे. त्यानंतर या तिन्हीची बेरीज आपल्याला इथं दाखवावी लागेल. त्यानंतर डिपॉझिट्समधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे डिपॉझिट्स ऑफ ब्रँचेस इन इंडिया आणि डिपॉझिट्स ऑफ ब्रँचेस आउटसाइड इंडिया. जे डिपॉझिट्स भारतामधून आलेले आहेत ते इथं दाखवावे लागणार आहेत आपल्याला, आणि जे आउटसाइड इंडियामधून जे डिपॉझिट आले असेल ते आपल्याला इथं दाखवावे लागणार आहेत. त्यानंतर शेड्यूल नंबर 4 बॉरोइंग्स. बॉरोइंग्स म्हणजे काय आहे की बँकेने भारतामधील काही इन्स्टिट्यूटकडून किंवा भारताबाहेरील काही इन्स्टिट्यूटमधून जर काही कर्ज घेतलेलं असेल तर ते सर्व बॉरोइंग्समध्ये येणार आहे. भारतामधील इन्स्टिट्यूटच्या संदर्भामध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआय कडून जर काय कर्ज घेण्यात आलेलं असेल तर ते या हेडिंगच्या अंतर्गत येणार आहे.
जर अदर बँकिंगकडून, अदर बँक म्हणजे कोणती, एखादी कमर्शियल बँक असेल किंवा कोऑपरेटिव्ह बँक असेल, यांच्याकडून जर काय कर्ज उचललं असेल तर अदर बँकेखाली येणार आहे. अदर इन्स्टिट्यूट किंवा एजन्सीकडून जर कर्ज घेतलेलं असेल, उदाहरणार्थ IDBI असेल, इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असेल, एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक असेल, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट बँक असेल, यांच्याकडून जर काय कर्ज उचललं असेल तर ते सर्व बॉरोइंगच्या अंतर्गत इंडियामधून येणार आहे. बॉरोइंग आउटसाइड इंडिया म्हणजे भारताच्या बाहेरून जर काय बॉरोइंग उचललेलं असेल तर ते या येणेखाली येणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा शेड्यूल नंबर 5 येतो, तो म्हणजे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. अदर लायबिलिटी आणि प्रोव्हिजन याला आपण करंट लायबिलिटी सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये अदर लायबिलिटीमध्ये पहिला मुद्दा येतो तो म्हणजे बिल्स पेएबल. बिल्स पेएबल मध्ये डिमांड ड्राफ्ट असेल, टेलिग्राफिक ट्रान्सफर, ट्रॅव्हलर चेक्स असेल, पे स्लिप्स असतील, बँकर चेक्स असेल, यांचा समावेश करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट. इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट नेट स्वरूपातले. या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे हा मुद्दा ट्रायल बॅलन्समध्ये डेबिट साईडला इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट दिलेला असेल तर आपल्याला तो तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर असेट साईडला लिहावं लागणार आहे. तसंच जर तो क्रेडिट साईडला दिलेला असेल तर तो लायबिलिटी साईडला तर आपल्याला दाखवावा लागणार आहे. म्हणजे इथं जो मुद्दा लिहायचा आहे तो लायबिलिटी साईडला दिलेला असणार आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा येतो म्हणजे इंटरेस्ट ॲक्रूड. इंटरेस्ट ॲक्रूडचा अर्थ काय आहे, इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड ऑन डिपॉझिट अँड बॉरोइंग. म्हणजे जे देणं म्हणजे जे व्याज हे द्यायचं राहिलेलं आहे, कशावर, तर डिपॉझिट आणि बॉरोइंगवर, ते सर्व इंटरेस्ट हे ॲक्रूडच्या अंतर्गत अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन खाली इथं द्यावं लागणार आहे. त्यानंतर चौथा मुद्दा येतो तो म्हणजे अदर लायबिलिटीज. अदर लायबिलिटी म्हणजे इन्क्लुडिंग प्रोव्हिजन येतात, ज्या काय तुम्हाला तरतुदी करायच्या आहेत. मग तरतूद कशाविषयी असेल, इंटरेस्ट टॅक्स विषयी तरतूद करण्यात आलेली असेल, TDS मध्ये तरतूद काय करण्यात आलेली असेल, सरप्लस इन ॲग्रिगेट इन प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन इन सिक्युरिटीमध्ये करण्यात आलेली असेल, सरप्लस इन ॲग्रिगेट इन प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्समध्ये करण्यात आलेली असेल, प्रपोज्ड डिव्हिडंड स्वरूपात करण्यात आलेली असेल, प्रोव्हिजन फॉर रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड, ज्याला दुसरा शब्द आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट, या स्वरूपात करण्यात आलेले असेल. हे सर्व प्रोव्हिजन्स हे या अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजनमध्ये तुम्हाला दाखवावं लागणार आहेत. त्यानंतरचा शेड्यूल नंबर 6 आपल्याला बघायचा आहे, कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आतापर्यंत आपण शेड्यूल 5 बघितले. हे 1 ते 5 शेड्यूल हे लायबिलिटीच्या संबंधित आहेत. आता 6 ते 11 शेड्यूल हे असेटच्या संबंधित आहेत. म्हणजेच कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही असेट साईडची बाजू आहे. कॅश म्हणजे काय आहे, तर कॅश इन हँड आहे. जी काय त्या बँकेच्या हातावरची शिल्लक असेल ती सर्व तुम्हाला शेड्यूल नंबर 6 मध्ये लिहायचं आहे. त्याच्यामधला दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे फॉरेन करन्सी नोट्स. म्हणजे कॅश इन हँड सुद्धा इथं लिहायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर फॉरेन करन्सी नोट जर तुम्ही काही खरेदी केलेले असेल तर ते सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथं दाखवावं लागणार आहेत. त्याचबरोबर बॅलन्सेस विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकेकडे जर तुमचं काय बॅलन्स शिल्लक असेल, जो करंट अकाउंटच्या स्वरूपात आहे किंवा इतर कोणत्याही अकाउंटच्या स्वरूपात आहे, तो सर्व तुम्हाला इथं दाखवावा लागणार आहे. त्यानंतर शेड्यूल नंबर 7 येतो बॅलन्सेस विथ बँक अँड मनी ॲट कॉल ॲट शॉर्ट नोटीस. बॅलन्सेस विथ बँक. बॅलन्सेस विथ बँक म्हणजे काय आहे, की तुमचा इतर बँकांमध्ये जर काय बॅलन्स शिल्लक असेल, मग तो इन इंडिया असेल किंवा आउटसाइड इंडिया असेल. इतर बँकांमध्ये असणारा बॅलन्स हा करंट अकाउंटमध्ये असेल किंवा डिपॉझिट स्वरूपामध्ये असेल किंवा मनी ॲट कॉल ॲट शॉर्ट नोटीसच्या स्वरूपामध्ये असेल. हा सर्व बॅलन्स तुम्हाला इंडियामधला बॅलन्स ए मुद्द्याखाली टाकायचा आहे आणि आउटसाइड इंडियाचा बॅलन्स हा बी मध्ये टाकायचा आहे. मनी ॲट कॉल ॲट शॉर्ट नोटीसच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचे समज लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे आहे कॉल आणि नोटीसचा. बँकेला ज्यावेळेला आपली तात्पुरती गरज भागवण्यासाठी लगेच पैशाची गरज असते, अशा वेळेला बँक काय करते, इतर लेंडर कंपनीकडून किंवा बँकेकडून पैसे उचलते. मग पैसे उचलण्यासाठी त्यांच्या क्षमतेनुसार एका दिवसाची गरज असेल तर ती कॉल मनीची ॲडवाईस करते आणि जर एका दिवसापेक्षा जास्त म्हणजे 15 दिवसापेक्षा कमी जर त्यांना कालावधीसाठी जर रक्कम पाहिजे असेल तर ती नोटीस स्वरूपामध्ये पैसे उचलणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने बँकेचा बॅलन्स इतर बँकेमध्ये कशा स्वरूपात दिलेला आहे, मग तो इंडियामध्ये असेल किंवा फॉरेन कंट्रीमध्ये असेल आणि मनी ॲट कॉल ॲट शॉर्ट नोटीसच्या स्वरूपात असेल तर इथं आपल्याला दाखवावं लागणार आहे. त्यानंतर शेड्यूल नंबर 8 येतो तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ही गुंतवणूक आहे. गुंतवणूकचे महत्त्वाचे 2 प्रकार पडतात, ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन इंडिया आणि इन्व्हेस्टमेंट आउटसाइड इंडिया.
इंडियामध्ये जी काही इन्व्हेस्टमेंट बँकेने केलेली असेल तर ती उदाहरणार्थ गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये केलेली असेल, अदर अप्रूव्ड सिक्युरिटीजमध्ये